महायुतीतील अंतर्गत वाद आणि मतभेद मिटवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सखोल चर्चा झाली। राज्यातील रखडलेली महामंडळं आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला। वारंवार सूचना देऊनही स्थानिक स्तरावर पक्षांमध्ये धुसफूस सुरू असल्याने स्वतः मुख्यमंत्र्यांनी सगळ्या प्रमुख नेत्यांना कडक सूचना दिल्यात। ज्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपावरून महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये मतभेद उद्भवतील तिथे सर्वप्रथम विभागीय आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल। तिथेही तोडगा नाही निघाला तर समन्वय समितीच्या पातळीवर निर्णय घेतला जाईल। तरीही वाद न मिटल्यास अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतला जाईल। महामंडळांच्या अंतिम फेरबदलासाठी आणि वाटपासाठी अजून 1 ते 2 बैठका होण्याची शक्यता आहे। पुढच्या 15 दिवसात महामंडळ वाटपावरती अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल अशी माहिती मिळतेय। तर महायुतीच्या समन्वय बैठकीतील इनसाइड स्टोरी अशी की राज्यातल्या रखडलेल्या महामंडळांवर चर्चा झाली। जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचा आढावा घेतला गेला। ज्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपावरून मतभेद आहेत तिथे आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याचा निर्णय झालाय। तर महायुतीमध्ये समन्वय राखण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। तसंच स्थानिक स्तरावरती महायुतीमध्ये पूर्ण समन्वय राखण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेत। महायुतीतील कोणत्याही आमदार किंवा खासदारांना एकमेकांच्या नेत्यांवर अथवा पक्षांवर सार्वजनिक टीका करू नये अशा कडक सूचना सगळ्यांना देण्यात आल्यात अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर दिली आहे। अंतर्गत वादातनं जे काही महायुतीचं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वातावरण खराब करण्यात येतं त्यामध्ये सर्वांनाच आज सूचना दिलेल्या आहेत की महायुतीमध्ये कोणतंही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणार नाही। महायुतीच्या नेत्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी बाहेर चुकीचे वक्तव्य होणार नाही आणि महायुती ही या राज्यामध्ये अधिक मजबूत राहील। महायुती एकसंघ राहील। महायुतीमध्ये कुठलाही डॅमेज होणार नाही याच्या सूचना सर्व आमदार खासदारांना आणि माननीय पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत। विपक्ष को बहुत जल्दबाजी हो गई है। ये कोई प्लेटफॉर्म होता है क्या नेतृत्व बदलने का? और नेतृत्व बदलने का क्या सवाल है? किस लिए चाहिए? महाराष्ट्र की जनता ने इतना बड़ा मैंडेट दिया है और देवेंद्र फडणवीस जैसा मजबूत सीएम है तो क्यों ऐसी बातें करना? अपोजिशन को डर लग रहा है कि देवेंद्र जी जब तक रहेंगे तब तक हमारा दुकान नहीं चलने वाला, इसलिए ऐसी बातें फैलाते हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।